अजब रमा राघवची जोडी। तुम्ही म्हणालात मी तुमचा पाठलाग करतोय म्हणून, पण मला तर वाटतंय तुम्हीच माझा पाठलाग करताय। हे आर यू क्रेझी? मी तुला फॉलो करायला तू कोण लागून गेलास? आहेस कोण तू? वेट 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 एक मिनिट आता पुन्हा मला तुझी मी ह्याचा मुलगा त्याचा नातू ही लांब लचक ट्रेन ऐकण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही। ओके सो प्लीज बोर करू नकोस। बरं नाही करणार, पण तुम्ही इथे कशा हा प्रश्न तर विचारू शकतो। वाव ऍक्टिंग करतोय, अवॉर्ड हवाय? हा हे बघ माझ्या समोर ऍक्टिंग करायची नाही, आधीच सांगते मी तुला। हे सगळं तुझ्यामुळे घडतंय, विसरलायस? मी इथे तुझ्यामुळे। माझ्या डॅडच्या मनात काहीतरी भलतं सलतं भरवलं नसतं ना तर आज मला हा जॉब करायला लागलं नसतं, कळतंय? अच्छा, म्हणजे मी इथे ज्या इंटरव्ह्यू साठी आलोय तुम्ही त्यासाठीच आलाय तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। ए मला त्याची गरज नाहीये, इनफॅक्ट तुला त्याची गरज आहे, कळलं? तुला। अच्छा, तुम्ही मला शुभेच्छा देताय का? धन्यवाद, मनापासून धन्यवाद। राघव पुरोहित? हा मीच। हाय, मी लक्ष्मण टाके। हाय राघव। ऍप्टिट्यूड टेस्ट साठी तुम्हाला आत बोलवलंय, नंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे। ओके थँक्यू, आलोच। मॅडम तुम्ही मिस रमा गिरीश परांजपे ना? येस। हॅलो मॅडम, मी लक्ष्मण टाके। मॅडम हे तुमचं अपॉइंटमेंट लेटर। हॅलो, त्या कॅन्डिडेटची ऍप्टिट्यूड टेस्ट आणि इंटरव्ह्यू आणि मला डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर, असं का? कारण मॅडम तुम्ही गिरीश परांजपेंची मुलगी आहात, तुम्हाला इंटरव्ह्यूची गरज नाहीये, तुम्हाला अपॉइंट केला गेलाय। हे जर का डॅडला कळलं ना तर तो परत बोलेल की मी काहीच हार्डवर्क केलं नाही। नो, मी डॅडला आता तो चान्स देणारच नाही। थँक्स बट नो थँक्स। माझ्यासाठी पण इंटरव्ह्यू अरेंज करा, बिकॉज काय आहे ना, मी इंटरव्ह्यू देणार आणि फॅन्टॅस्टिक देणार। गिरीश परांजपेंची मुलगी आहे म्हणून मला हा जॉब नकोय, रमा परांजपे हा जॉब मिळवायला केपेबल आहे। ओके सो प्लीज माझ्यासाठी पण इंटरव्ह्यू अरेंज करा। पण मॅडम कम ऑन क्विक गो। ओके मॅडम, या। ऑल द बेस्ट। रे गा मा धा नी सा सा सा। श्रुती सूर चुकतोय, सॉरी बहिणी। सा काही हरकत नाही, मनापासून रियाज कर, सगळे सूर खरे नाही। हे असा गुरु हवा। गुरुने एकदा सच्चेपणाचा ध्यास घेतला की शिष्य उत्तमच निपजणार। काय बाबा, हे घ्या चहा। या। आणि हे काय तुझा? चहा? तिने सकाळपासून पाण्याचा थेंब सुद्धा घेतलेला नाही। का ग बाई, या डाएटच्या गोष्टी तुझ्या डोक्यात कधी येत नव्हत्या, आता काय झालं? अगं आजी, वहिनीच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट असते, राघव दादाचं कसं सगळं चांगलं होतंय ना हे। आणि पूजाने आज उपास ठेवलाय, आपल्या राघवचा इंटरव्ह्यू आहे ना तो नीट पार पडावा म्हणून। मग दादा हिला वहिनी आई उगाच नाही म्हणत, आणि तेच योग्य आहे। वहिनी हे आईचं रूप आहे, ही आपली सुनबाई अगदी सिद्ध करून दाखवतेय। शालिनी, तू आणि मी सुद्धा आपल्या राघवची एवढी काळजी घेणार नाही तेवढी आपली सुनबाई घेतेय। गजानना,
100 मुलींमधून कार्तिकेयासाठी मी शोधली ही मुलगी. थोडा श्रेय मलाही दे की. हा अगं आजी, सगळं श्रेय तुलाच आहे. माझ्यासाठी इतकी छान वहिनी तू निवडून आणली. बास बास, पुरे झालं माझं कौतुक. मी खरंच एवढं काहीच करत नाही. ही नोकरी मिळावी अशी राघवची खूप इच्छा आहे आणि त्याच्या मनासारखं व्हावं एवढीच फक्त मी प्रार्थना करते, बाकी काय. सुनबाई, परोपकारार्थम इदम शरीरम, म्हणजेच आपलं आयुष्य, आपलं शरीर हे परोपकारासाठी बनलेलं असतं. आणि तुझ्या बाबतीत ते सत्य वचन आहे. तुला 100 वर्षाचं आयुष्य लाभो बाळा. फॅन्टॅस्टिक. तुमची ॲप्टिट्यूड टेस्ट अगदी परफेक्ट झाली आहे. तुम्ही या जॉबसाठी योग्य आहात. येस, आय नो दॅट. तुमचा हाच सेल्फ कॉन्फिडन्सचं कौतुक करण्यासारखा आहे. आणि आमच्या संपूर्ण अनुभवात आज मी पहिल्यांदाच असा कॅन्डिडेट बघितलाय ज्याला ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये 98% मिळाले. 98%? दिस इज ब्रिलियंट. ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये 98% याआधी कोणालाच मिळालेले नाही. थँक्यू मॅडम. तुमचा नम्रपणा, बोलायची क्लॅरिटी, कॉन्फिडन्स हे सगळं खूप आउटस्टँडिंग आहे. अहो, ही सगळी देवाची कृपा आहे. अहो, तुमची ही काही मेहनत असेलच की. अर्थात आहे ना. मी माझी मेहनत कधीच कमी पडू देत नाही. पण जर देवानी मला बुद्धीच दिली नसती तर ही मेहनत तोकडी पडली असती. त्यामुळे मला जे यश मिळतं त्याचा दाता तो वर बसलेला परमेश्वर आहे. माझं सक्सेस मी स्वतः कमवते, कारण कुठलाही प्रॉब्लेम मला खूप इझिली सोडवता येतो. इनफॅक्ट कुठलेच प्रॉब्लेम्स माझ्यासमोर टिकू शकत नाही, कारण माझा प्रेझेन्स ऑफ माइंड, माझी अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी, माझी हाय IQ लेवल, या सगळ्याचं क्रेडिट मी स्वतःला देते. ओके. अँड वन मोर थिंग, मी माझ्या कामाच्या बाबतीत खूप पॅशनेट आहे. सो मला माझं काम बेस्टच लागतं आणि हाच माझा एम असतो. तुम्हाला माझ्याबद्दल आणखीन काही जाणून घ्यायचं? मी स्वतःबद्दल काय सांगणार? आपली वर्तणूक अशी असावी ज्याचं लोक कौतुक करतील. मला असं वाटतं मी स्वतःबद्दल काही बोलण्यापेक्षा माझं कामच बोलेन. वंडरफुल. बरं, मला सांगा तुमच्यातला एक पॉझिटिव्ह पॉईंट कुठला? जर माझ्यात एखादा निगेटिव्ह पॉईंट आला तर त्याचं रूपांतर पॉझिटिव्ह पॉईंटमध्ये मी करू शकेन. हाच माझ्यातला पॉझिटिव्ह पॉईंट आहे. माझ्यात फक्त पॉझिटिव्ह पॉईंट्सच. जर का कुठला नेगेटिव्ह पॉईंट असेल तर तो शोधण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही, बिकॉज इट्स टोटल वेस्ट ऑफ टाइम. तुमची यशाची व्याख्या काय? आपल्या वागण्यातून आणि कामातून सगळ्यांना आनंद देणं, सगळ्यांना सोबत घेऊन आयुष्यात प्रगती करणं, हीच माझ्यासाठी यशाची व्याख्या आहे. यश ॲज अन सक्सेस, बट व्याख्या मीन्स डेफिनेशन ऑफ सक्सेस. ओके, माझी सक्सेसची डेफिनेशन एकच आहे, नेहमी सगळ्यांच्या पुढे निघून जायचं आणि नेहमी विनर राहायचं, बाय हुक और बाय क्रुक. वेल डन. तुमचा मोटो काय आहे? नेव्हर स्टेप बॅक. माय मोटो, नेव्हर क्विट. मिस परांजपे, समजा आम्ही जर ही कंपनी तुमच्या नावावर केली तर तुम्ही काय कराल? वाव, इम्प्रेसिव्ह. वंडरफुल क्वेश्चन. मी या कंपनीची ओनर म्हणून या कंपनीच्या स्टाफसाठी खूप स्ट्रिक्ट रूल सेट करेन. त्यांना माझ्या कंट्रोलमध्ये ठेवेन. त्यांच्याकडनं सगळं काम खूप एफिशियंटली करून घेईन आणि मॅक्सिमम काम करून घेईन, सो दॅट ही कंपनी नेहमी नंबर 1 ला असेल. सगळ्यात आधी मी या कंपनीचं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी मेहनत करेन. येणाऱ्या प्रत्येक कामाची जबाबदारी घेत संपूर्ण स्टाफला सोबत घेऊन पुढे जाईल. या कंपनीला नंबर 1 बनवीन आणि मगच ही कंपनी माझ्या नावावर होऊ देईल. फॅब्युलस. नाउ प्लीज राईट समथिंग ऑन द बोर्ड. शुअर.
ग, काय झालं? रमाचा इंटरव्ह्यू खूप वेळ चाललाय ना ग. सगळं ओके असेल ना? ऑफकोर्स नेहा, अगं ती रमा आहे आणि जिकडे रमा आहे ना तिकडे काहीच चुकणार नाहीये. आणि तसंही ती तिकडे इंटरव्ह्यू द्यायला थोडीच गेली, तिथे राघव बरोबर पंगे घ्यायला गेली. नाही, आत्ता ती राघवला नाही नडणार. उलट आत्ता ती स्मार्टली इंटरव्ह्यू देत असेल. सिलेक्ट व्हायचंय ना तिला इथे. पण मोना, जर हे दोघंही सिलेक्ट झाले ना, मे गॉड सेव्ह राघव. सो कसा झाला तुझा इंटरव्ह्यू? मी माझ्या परीने 100 नाही 200% प्रयत्न केले, त्यातच समाधान आहे मला. आता आतमध्ये जे जाणकार बसलेत ते जो काही निकाल देतील तो मान्य असेल मला. सो तुला हा जॉब मिळेल असं तुला वाटत नाहीये का? होप्स नाहीये? तू केपेबल नाहीयेस असं वाटतंय का तुला? मॅडम, हा एक इंटरव्ह्यू माझी कॅपॅबिलिटी नाही ठरवू शकणार. पण आपण अपेक्षा कधीच ठेवू नये. आपल्याकडे जे आहे त्याच्यात समाधान मानू. बोरिंग. कॉंग्रॅच्युलेशन मिस रमा परांजपे, तुमचं सिलेक्शन झालंय. वेल, थँक्स. एनिवेज, मला हा जॉब मिळणारच होता. अभिनंदन मॅडम. हार्टेस्ट कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर राघव पुरोहित, तुम्ही सुद्धा सिलेक्ट झालात. थँक्यू सो मच सर. तुमच्या दोघांचंही सिलेक्शन झालेलं आहे. अँड दी रेस्ट, बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन टू बोथ ऑफ यू. थँक्यू सो मच सर. मिस्टर पुरोहित, तुमचे विचार आजच्या पिढीपेक्षा खूप वेगळे आहेत, इंटेलिजंट अँड प्रामाणिक सुद्धा आहे. तुम्ही आमच्या कंपनीत जॉईन होताय हे आमचं लक आहे. ती सगळी देवाची कृपा आहे सर. सो वेलकम ऑन बोर्ड. तुम्ही उद्यापासून कंपनी जॉईन करू शकता. ऑल दी बेस्ट. थँक्यू सो मच सर. तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. भेटूया उद्या. येतो. आता तू स्वतःला गुड लक विश कर रे, कारण उद्यापासून तू आहेस आणि मी आहे. नाही तू केलेल्या एक एक हॉरिबल गोष्टीचा रिव्हेंज घेतला ना, तर माझं नाव पण रमा परांजपे नाही. बहिणी, तुझ्या लक्षात आहे ना माझा वाढदिवस आलाय ते? मग असा कसा विसरेन मी तुझा वाढदिवस? आणि मला माहिती आहे, ह्या वर्षीच्या तुझ्या वाढदिवसाला तुला मस्तपैकी डिझायनर लेहंगा शिवून घ्यायचा आहे. तुला कसं माहिती? अगं मग सारखे त्या फोन मध्ये लेहंग्यांचे फोटोज बघत असते. ओळखणं काय कठीण आहे? तूच गो. दुसऱ्याच्या मनातलं समजून घेणं ना फक्त तुला जमतं पूजा. हे श्रुती, दाखव मला फोटो, लवकर दाखव. ये. हा बघ, मस्त आहे ना? हा, ए चकास. बरं का श्रुती, लग्नाच्या आधी ना मी पण एकदम लेटेस्ट फॅशनच्या साड्या नेसायचे, अशा जुळजुळीत. आणि माझे केस असे लांब दाट होते, तर 2 लांब साडा कसे शेपटे घालायचे मी. हा आजी, क्या बात आहे. आजी, तुम्ही तरुणपणी खूप सुंदर असाल ना? तरुणपणी म्हणजे? ए शब्द मागे घे, आधी शब्द मागे घे. मी काय म्हातारी झाले? अजिबात नाही, तू अजूनही तेवढीच तरुण आणि सुंदर आहे. श्रुती, आयडिया.
माझ्याकडे ना मी एक माझी मस्त लग्नाची साडी जपून ठेवली आहे. त्या साडीचा लेहंगा शिवूया तुझ्यासाठी. आणि कलरची साडी सॉलिड आहे सर. अरे मग इकडे इकडे. शालिनी, ए शालिनी, लवकर ये ग. आले आले. माझं एक काम करशील प्लीज? हा, माझ्या खोलीत जा, कपाट उघड, त्यात वरच्या कप्प्यात एक साडी आहे राणी कलरची, ती घेऊन ये लगेच. आणते. हा, मला आणखी दाखव फोटो. हे बघ आई. हा, हीच आहे ना साडी? हीच आम्हाला. हा, ही बघ ही साडी. आजी कसली मस्त साडी आहे ग आजी. माझं ठरलंय मी ह्याच साडीचा लेहंगा शिवणार आहे. बघू ना. अच्छा, म्हणून साडी हवी होती. ठीक आहे, आता या साडीला मी छानसे घुंगरू लावून देईन. चालेल. हा, पूजा तुझ्या शिंप्याकडे घेऊन जा आणि हिच्यासाठी मस्त लेहंगा शिवून आणा. चालेल. ये अश्विनी. ताई आले. यायचं का आम्ही? माधवा ये ये ये. या, या, बस बरं ये. ये ये अश्विनी. अश्विनी बस हो. श्रुती, अगं राघव कुठे दिसत नाहीये. हा, आला का नाही तो? त्याच्या नोकरीचं काही कळलं की नाही? त्यात न कळण्यासारखं काय मामा. आता आपला राघव जिथे कुठे जाईल तिथे सगळ्यांना जिंकूनच यायला. शालिनी, ते तर आहेच रे. अरे म्हणून तर त्यानं आम्हालाही जिंकून घेतलाय. काय अश्विनी? घ्या घ्या आणि घ्या. अरे राघव आला. दादा इंटरव्ह्यू कसा झाला? बोल ना. राघव, मिळाली ना नोकरी? अरे बोल ना राघवा, काय झालंय? तुम्हाला काय वाटतंय? प्रश्नाचं उत्तर प्रश्नांनी द्यायचं नाही. पटकन सांग काय झालंय ते. बरं, आजी अगं आईची प्रार्थना, वहिनी आईचे उपवास, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत माझ्यासोबत. एवढं बळ पाठीशी असताना अर्थातच नोकरी मिळाली मला. आबा पाया पडतो. आयुष्यमान भव. आई सुखी भव. आजी किती नमस्कार करशील. तू तर माझा BFF आहे. BFF म्हणजे? तुम्हाला नाही कळणार हो, आमची तरुण लोकांची भाषा आहे. बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. आता मस्त DJ पार्टी व्हायला पाहिजे. आजी पार्टी? पेढे बर्फी द्यायला पाहिजेत ना, नोकरी मिळाली त्याला. हो, मी आणलेलीच आहे बर्फी. घ्या. दादा हा वाक ना. नाही. दादा वाक ना. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. राघवला नोकरी मिळाली आहे म्हणजे लग्नाच्या तयारीला लागायला काही हरकत नाही. काय अश्विनी? आबा आजी, आज तिकडे इंटरव्ह्यूला अजून एक व्यक्ती होती माझ्यासोबत. कोण? अहो गिरीश परांजपे, त्यांची मुलगी रमा परांजपे. तिलाही मिळाली आहे नोकरी. म्हणजे ती तिखट मिरची? दादा म्हणजे तुम्ही दोघं एकाच ऑफिसमध्ये काम करणार? हो. वा, चांगलं आहे. आबा गिरीश परांजपे ना खरंच ग्रेट आहेत. म्हणजे एवढे मोठे बिझनेसमॅन आहेत तरी स्वतःच्या मुलीला नोकरीचा अनुभव घ्यायला सांगितला. राघवा, अशा चांगल्या माणसांचाच आदर्श ठेव बाळा. हो. BFF,
तू त्या मुलीपेक्षा जास्तच चांगला इंटरव्ह्यू दिला असेल नाही का, म्हणून तुला ही नोकरी मिळाली. अभिषेक बाबा काय झालं, कशाला रडतोय? अरे सांग ना काय झालं. रडू नको, मला सांग मला सांग. हा तुला चॉकलेट मिल्कशेक देऊ? हा मग तुला चॉकलेट देतोय, माझ्याकडे आहे. हे बघ चॉकलेट. नको. अभिषेक काय झालं, का रडतोस तू? रमाताई काय झालं अभिषेक, सांग ना मला, काय रडतोस तू, सांग मला. मला ललिता काकू असं का म्हणाल्या? ललिता काकू काय म्हणाल्या? ललिता काकू त्या म्हणत होत्या की मी अनाथ आहे. मी तुझा, गिरीश काकांचा, लावण्य काकूचा कोणी लागत नाही असं म्हणाली ती? हो, त्या म्हणत होत्या की तू माझी खरी बहीण नाही आहेस. मी कुठेतरी रस्त्यावरती पडलो होतो तेव्हा तू उचलून मला घरी आणलंस. हे खरं आहे रमाताई? नाही, हे अजिबात खरं नाही. तू कोणाचंही काही ऐकायचं नाहीयेस अभिषेक. हे बघ अभिषेक, यू आर माय लिटल ब्रदर, ओके? अँड आय लव्ह यू लाईक एनिथिंग, यू नो दॅट राईट? हो. सो कोणी तुला ऑर्फन म्हणतो ना, व्हॉट इज दॅट वर्ड कॉल्ड? अनाथ. अनाथ अनाथ व्हॉटएव्हर. हे बघ, जो कोणी तुला अनाथ म्हणतो ना, तो जगातला सगळ्यात मूर्ख माणूस आहे, लक्षात ठेव. हा हो अभिषेक, नाउ वाइप युअर टीयर्स. मला तू नेहमी हसताना आवडतोस, माहितीये ना तुला. स्माइल कर. हसल्यावर किती भारी दिसता तुम्ही. That's like my good boy. आजी घ्या घ्या घ्या, तोंड गोड करा. बर्फी घरीच केलेली आहे ना अश्विनीनी? नाही आजी, बाबांनी विकत आणली. एरवी तोंड उघडत नाहीस, नेमकी याच वेळेला कशाला बोललीस का? पण तिने काय सांगितलं काय हे लक्षात घे. डॉक्टरनी तुला बाहेरचं गोडधोड खायला मनाई केली आहे. ठेव ती बर्फी. एवढ्या अशा तुकड्यांनी काय होतंय? तू मला सारखं आडवत जाऊ नको, मला आवडत नाही ते अजिबात. सारखा त्रास देतोस मला. मी सांगितलं तर. माय लेकरांचं सुरू झालं. घरात लहान मूल नाहीये ना, त्याची उणीव हे भरून काढतात. आई बर्फी बॉक्स मध्ये ठेव. नाहीये माझ्या हातात, बघ. आई बर्फी बॉक्स मध्ये ठेव. नाहीये. हातावर बर्फीचे कण दिसतायत आई. हे राघवा सांग रे याला. आजी ठेवती मिठाई. आबा तुझ्या तब्येतीसाठीच सांगतायत ना. शी बाबा, तुम्ही काही खाऊ देत आणि तुम्ही का काय नुसत्या बर्फीवर बोलवण करणार सगळ्यांची? ओढादोडाचं करा जा. दादा, त्या परांजपेनच्या मुलीने पालखीत गाडी घातली होती. जाम डेंजर आहे ती, तू जरा सांभाळून राहा तिच्यापासून, नाही तर ऑफिसमध्ये पण भांडत बसेल तुझ्याशी. अगं ती कशाला भांडेल माझ्याशी? ती तिच्या कामात असणार, मी माझ्या. तरी सुद्धा बट स्टिल आय एम हॅपी फॉर यू. राघव, अश्विनी सुद्धा हॅपी फॉर यू बर का. थँक्यू. अगं अश्विनी बघत काय बसली, बर्फी भरव राघवला. राघवा, ते आपल्याला देवदर्शनाला जायचंय ना. अरे हो, आताच तुला नोकरी लागली, आधी दर्शन घेऊन येऊया. चल. बरोबर, तू हो पुढे, मी जरा आलो. श्रुती, हे जरा आत घेऊन जा, मी आलो. राघव बर्फी देवळात जाऊन आलो. अश्विनी काळजी करतो. नारायण, नारायण. काय हो बाबा, काय झालं? त्यांनी माझ्याकडून बर्फी घेतलीच नाही. अगं घेईल घेईल.
अगं काय अश्विनी अश्विनी अगं हॅलो, हे तुला न्यूज सांगायची होती. आय गॉट अ न्यू मोबाईल. अगं 1,30,000चा मोबाईल. ताई चमक ललिता काकू. आपण ना सेल्फी पार्टी करायला. चोर चोर चोर. अगं दे. अगं रमा तू दे बघ मोबाईल. कसली मस्करी करतेस. दे ना. अगं परवाच नवीन घेतलाय. अगं असं काय करते. दे की. रमा मग अगं रमा अगं काय करतेस तू. तुला वेळ लागलाय का. आर यू मॅड. माझा नवीन फोन होता. What? अगं तू वेडी झाली आहेस का. राघवा इथे बघ केवढी गर्दी जमा झाली. काय झालं असेल रे. चल जाऊन बघूया. अक्कल आहे का तुला. अक्कल नाहीच आहे पण तुला. तुझ्यासारखे ब्रेनलेस लोक या जगात आता म्हणून प्रॉब्लेम्स वाढलेत. अगं तू कोणाला म्हणतेस ग. हा आणि ब्रेनलेस कोणाला म्हणते. तुला. आवाज खाली ठेवायचा कळलं. आता फक्त तुझा फोन फोडलाय. तुझं थोबाड फोडलंय. पुन्हा जर का माझ्या अभिला ऑर्फन म्हणालीस ना तर तुझं घर फोडीन मी. कळलं. जस्ट टेल मी हाऊ डेअर यू. माझ्या अभिला हे बोलायचा हक्क कोणी दिलाय तुला. राघवा ही तिखट मिरची सारखी काय दिसते आणि बघावं तेव्हा तमाशा करत असते. इथली भांडकुदळ आहे. नारायणा राहू देत. आपल्याला काय करायचंय आपण जाऊयात चला. Hey you both stay right there. आणि तू आज जसं वागलेस पुन्हा जर का तसं वागलीस ना तर यू नो व्हॉट आय कॅन डू. तुझं घर जाळून टाकेन ना मी. You won't even find the ashes. Is that clear? ठीक आहे. कळलं. उगाच आरडाओरडा करू नकोस. मी ओरडणार. Don't you dare tell me what to do, okay? अभि, come here. तुझ्यासारखे मूर्ख लोक वाटेल ते बोलले ना तरी त्यांना इग्नोर करायचं. तू माझाच लहान भाऊ आहेस. कळलं. कॉलर टाईट करून सांगायचं की तू रमाचा भाऊ आहेस. डन बेबी. डन. या ललिताला आता खड्ड्यात जाऊ दे. चल आपण आईस्क्रीम खायला. चल. हॅलो. व्हॉट. काय काय चाललंय. तमाशा सुरू आहे. गेट लॉस्ट. ताई तेव्हा भाऊजी पण चाललेत. अभि किती वेळा सांगितलं तुला ते डफरला भाऊजी नको म्हणूस म्हणून. सॉरी. एनिवेज चल बघू त्याच्याकडे. कुठे पळताय. काय बोललास तू मगाशी. मी तमाशा करते. अहो नाही मी असं काहीच नाही म्हणालो. आणि तू काय बोललास. What did you say? कुदळ समथिंग. काय बोलला तू. भांडकुदळ. नारायणा तू जरा थांबतोस का. तिला अर्थ नको का समजायला. राघवा नारायणा मी बोलतोय ना. मी बोलतो ना. हे बघा आम्ही आमच्या वाटेने. मी तमाशा करते ना. मी तमाशा करते. आता तुम्ही बघालच मला काय काय तमाशा करता येतो. हवालदार सर हॅलो. इकडे या. You'll see now.
काय झालं मॅडम? हे बघा, हे दोघं विदाउट हेल्मेट गाडीवर फिरतात. हो काय रे, हेल्मेट कुठे? हो हे कुठे बघितलं सर? यांच्याकडे हेल्मेट तर नाहीच आहे, बरं नो हॉकिंग झोन मध्ये जोर जोरात हॉर्न वाजवत आहे. काय रे, हा काय झालंय तुमचं? गाडीचे पेपर्स कुठे आहेत? आणि लायसन्स दाखव. राघव दाखव लायसन्स. नारायण, पाकिट बहुतेक मी घरी विसरलो. काय? बघितलं सर, सांगत होते ना, हा माणूस एक नंबरचा फ्रॉड आहे. मी तर म्हणते ह्याने लायसन्सच नसेल काढलं. हो नाही, लायसन्स आहे माझ्याकडे, घरी विसरलो मी, फक्त चूक झाली माझी. तुमचा जो काही दंड असेल तो मी भरायला तयार आहे. नाही, फक्त दंड कशाला, या दोघांना जेल मध्ये टाका, तेव्हा हे सरळ होतील. चला, जो काय फाईन झालाय तो आत्ताची आता भरायचा. नारायण, यापुढे ध्यानात ठेवायचं, कळलं का? Having fun? पुन्हा माझ्या अगेन्स्ट गेलात ना, तर नेक्स्ट टाइम I'll make sure you guys are behind the bars. समजलं? अभी राघवा, राघवा, अरे तिखट नको, जाऊ दे. हिला एकदा तिखट मिरची बोलल्यावर फाईन भरावा लागला, अजून एकदा बोललो तर खरंच जेलमध्ये जावं लागेल. चल चल. करेक्ट ओळखलंस. निघायचं. अजब रमा राघवची जोडी, अजब रमा राघवची जोडी. येतो. शेमलेस गाय, इतकं फाईन भरायला लावलं तरी पण हसतोच आहे. इडियट. रमाताई, भाऊजी नेहमी असंच असतात. अभि, किती वेळा सांगितलंय तुला त्याला भाऊजी म्हणत जाऊ नकोस. सॉरी. पण त्याच्या चेहऱ्यावरचं स्माईल असं वाईप आउट करेन ना मी. जस्ट वेट अँड वॉच. परोपकारार्थम इदम शरीरम, म्हणजेच आपलं आयुष्य, आपलं शरीर हे परोपकारासाठी बनलेलं असतं. आणि तुझ्या बाबतीत ते सत्य वचन आहे. तुला 100 वर्षाचं आयुष्य लाभो बाळा. हे काय, तुम्ही मंदिरातनं लवकर घरी आलात का? काही हरकत आहे का? नाही. तुला इतकं घाबरायला काय झालंय? तब्येत तर ठीक आहे ना? हो, मी पाणी घेऊन येते.
एक मिनिट. मी आलो तेव्हा त्या डायरीत काय लिहित होतीस? मी ते हरिनाम लिहित होतीस? हो, हरिनाम लिहित होते. ते फक्त कागदावर लिहून काही होत नाही, देवापर्यंत पोहोचावं पण लागतं. जा पाणी घेऊन आणि हो, चहा सुद्धा कर. हो. बरं झालं यांनी मला डायरी दाखवायला सांगितली नाही, नाहीतर इतके महिने लपवून ठेवलेलं माझं सत्य यांना कळलं असतं. अहो, रमा आलीये. तुम्ही तिच्याशी जरा शांतपणे बोला हो, आणि तिला त्या ललिताताईंची माफी मागायला सांगा. असं भर रस्त्यात भांडणं बरोबर नाही हो. तुला कोणी विचारलंय? जिथे तुझा संबंध नाही तिकडे नाक खुपसू नकोस. संबंध नाही? रमा चुकली आणि पवित्रांनी तिला समजवायचं नाही, दाखवू नाही द्यायचं नाही. कोण लागते पवित्रा तुझी? लागते कोण ही तिची? माझ्या मुलीच्या संबंधात काहीही बोलण्याचा अधिकार मी हिला दिलेला नाही. हिला तो अधिकार नाहीये. कळतंय ना तुला गिरीश? लावण्या, तू जरा थांबतेस का? ग्रेट. इथे तर कॉन्फरन्स भरलेली दिसते. नाही म्हणजे तुम्ही तिघं एकत्र आहात म्हणजे नक्कीच काहीतरी इम्पॉर्टंट टॉपिक असेल. आय विल बेटर लीव. अभि चल जाऊ. थांब, तुझ्याच बद्दल बोलत होतो. रमा, आज तू ललिताताईंना रस्त्यामध्ये वाटेल तसं बोललीस, त्यांचा अपमान केलास तू. वाव, ही न्यूज इतक्या लवकर व्हायरल झाली? मला माहित नव्हतं. व्हायरल होऊ शकली असती न्यूज, पण नाही झाली. ती बाई चालली होती पोलीस कंप्लेंट करायला. जर त्या बाईने पोलीस कंप्लेंट केली असती तर त्याच्यानंतर मात्र ही न्यूज व्हायरल झाली असती, आणि मग ते तुझ्यासाठी खूप वाईट झालं असतं, आपल्या सगळ्यांसाठी खूप वाईट झालं असतं. नशिबाने वेळीच पवित्रांनी तिला थांबवलं, तिची समजूत काढली आणि नाही ती पोलिसांमध्ये गेली, म्हणून देयर वॉज नो व्हायरल न्यूज. तुम्हाला एक सांग, तू कधी मोठी होणार आहेस? हा, समाजात कसं वागायचं असतं, इतरांशी कसं बोलायचं? एक मिनिट डॅड, ती बाई आपल्या अभिषेक. अभि, तू आज जाऊन खेळतोस? आईस्क्रीम संपव, मी येते तोवर. ओके ताई. डॅड, तू मला फायर करायच्या आधी एकदा तरी मला विचारलंस मी त्या ललिताशी का भांडले? ती बाई आपल्या अभिषेकला ऑर्फिन. ती बाई आपल्या अभिषेकला ऑर्फन म्हणाली आहे. त्याचा आपल्या सगळ्यांशी काहीच संबंध नाही, तो आपला कोणी लागत नाही असं बोलली ती. हे क्रूअल नाहीये? आहे, नक्की क्रूअल आहे. आणि या गोष्टीवरनं मी त्या बाईची चांगली कान उघडणी केलेली आहे रमा. पण ती मी, तू नाही. तू ज्या पद्धतीने तिच्याशी बोललीस, भर रस्त्यामध्ये तू जो तमाशा केलास, दॅट आय हॅव अ प्रॉब्लेम विथ. दॅट वॉज लो क्लास. लो क्लास? मी अभिला डिफेंड केलं ते लो क्लास होतं? रमा, मी कुठल्याही नाही डॅड, अभि माझा लहान भाऊ आहे अँड आय लव्ह हिम. पण हे तुझ्यासाठी लो क्लास आहे. रमा, मी डॅड, बरोबर आहे. आत्ता मला कळतंय. अभि मला देवळात सापडला आणि तेव्हापासून मी त्याची ताई झाले. हे तुझ्यासाठी लो क्लास आहे ना? डॅड, तू ना त्याचा कधी डॅड झालाच नाहीस.
तुझ्यासाठी हिचीच मुलगी इम्पॉर्टंट आहे. तुझ्यासाठी हिचीच मुलगी इम्पॉर्टंट आहे आणि तुझं फक्त तिच्यावरच प्रेम. रामा, गिरीश, काय चुकीचं बोलतेय ती? हा मॉम, जाऊ दे ना, त्याला कुठे सांगतेस? ह्याने त्या ललिताला ऐकवायला पाहिजे होतं, पण उलट तू मला ऐकवतोय. नाही रमा, तसं नाहीये. तू गप्प बस. तू मध्ये बोलायचं नाही. सगळ्यांनी एक गोष्ट नीट ऐका. मला कोणी काही बोललं तर एक वेळ मी ते ऐकून घे. बट अभिला काहीही बोलायचं नाही म्हणजे नाही. अँड डॅड, माझी ना एक रिक्वेस्ट, प्लीज प्लीज अभिसमोर हे क्लास टेस्ट बद्दल बोलत जाऊ नकोस प्लीज. मॉम, तुला ना एक गुड न्यूज त्याची राहून गेली. व्हॉट? आय गॉट द जॉब. मला जॉब मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन्स बेबी. रमा, नाही नाही हा डॅड, मला जॉब तुझ्या नावामुळे नाही मिळाला. मी तो प्रॉपर इंटरव्ह्यू देऊन मिळवला. पण कसं आहे ना, मी आल्या आल्या माझ्या अचीवमेंटचं तू जे काही सेलिब्रेशन केलंस मला खरंच खूप आवडलं डॅड. थँक्स अ टर्न डॅड. रमा, काय चाललंय तुझं? गिरीश, एक तर तू रमाला जॉब करायला ढकललास, त्यातून तिने तू जेव्हा मिळवलंय स्वतःच्या हिमतीवर, तर तुला साधं तिला कॉंग्रॅच्युलेट करता येत नाही? हे बघ लावण्या, मी तेच. नाही, एक मिनिट. हा, कोण तो कुठला तो राघव पुरोहित? त्याचं किती आणि कसं कौतुक करू असं झालं होतं तुला. शब्द संपत नव्हते तुझे. पण आपल्या मुलीचं कौतुक करताना तुला शब्दच सापडत नाहीत. हा, का होतं असं? कुठे जातात शब्द? हा, सुचत का नाही तुला? लावण्या, मला ना तुझ्याशी वाद घालायचाच नाही. ऑब्व्हियसली. पण तुझ्याकडे बोलायला काहीच नाहीये ना. तुझ्यासाठी हिची मुलगी इम्पॉर्टंट आहे आणि तुझं फक्त तिच्यावरच प्रेम. वाव, कसला स्मार्ट दिसतोस दादा. हे काय केलंस? नीट नाही करतात तुला? अगं हो, करतो करतो करतो. काय करतो? आधी कर. अगं नीट करतो. आज पहिला दिवस आहे, इम्प्रेशन चांगलं पडलं पाहिजे. तो इम्प्रेसिव्हच आहे ना. तू कोणाचा आहे? आजोबांचा. कार्टे आजीचा. हा, म्हणजे त्यांनी रूप देखणं आजोबांसारखं घेतलंय हे खरं, पण लाघवी स्वभाव तो तर माझ्याकडूनच आलाय ना. बाजूला सेल्फी घेऊ दे. मी थांब ग, हा तरुण मुलांचा सेल्फी घे. बाय. काय आज नोकरीचा तुझा पहिला दिवस आहे ना, म्हणून सकाळी सकाळी तुझं अभिनंदन करायला आलोय. ऑल द बेस्ट. थँक्यू नारायणा. राघव, हा, आज तुझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे. थोडी धाकधूक वाटते का? मला तर अजिबात नाही वाटत. कधी एकदा काम सुरू करतोय असं झालं. वा 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 राघवा, हे असंच मनापासून काम कर बाळा. आणि एक लक्षात ठेव, कालच्या पेक्षा आजचा दिवस कसा गेला, आपण किती प्रगती केली हे रोज तपासून पाहायचं. आणि आपल्या पगाराचा नेहमी आदर करायचा. त्यातल्या प्रत्येक पैशाला न्याय द्यायचा. हो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणावरही अन्याय करायचा नाही. हा आजी. अरे अरे, ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर द बेस्ट. आबा. यशस्वी भवन. आई. देवी आई तुला यश देव. राघवा, त्या तुझ्या फाईल्स वगैरे सगळ्या नीट घेतल्यात ना, नाहीतर विसरशील. अरे बावळटा, किती जुनाट विचार आहेत रे तुझे. अरे आजकाल त्या फायली बिली काही नसतात, ते सगळं त्या लॅपटॉप मध्ये असतं. ते घेतलं की नाही ते विचार.
चुकलंच माझं. घेतलेच ना रे? हो, कामाला लागतील त्या सगळ्या गोष्टी घेतल्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट विसरला, तुझा डबा बघ. असा वेंधळाच बघ तू. वेळेचे हे बघ, हे सांगणार नाही ना ग काही. अरे काय बोलत बसला, त्याला उशीर होतोय. वेळेवर पोहोचतो तो नेहमी. इधर रे, घे चल. यार रमाला याला किती उशीर लागतो यार. अगं येईल ग, आज ऑफिसचा पहिला दिवस आहे ना. तुला माहितीये, आय एम सो एक्साइटेड की रमा आज आपल्या ऑफिसला जॉईन होतीये. हो ना, आय एम ऑल्सो एक्साइटेड. आपण सॉलिड धमाल करते खेळ. पण आता मला बोर होतंय. अभि सांग ते मला डाट दे ना. थांब, आता तुम्ही माझा एम बघा. एकदम परफेक्ट. परफेक्ट एम म्हणे. इकडे दे, मी शिकवते तुला कसं खेळतात. ओके, नाही जमणार तुला. पहिले कॉन्सन्ट्रेट करायचं आणि मग सांगत होतं तुला नाही जमणार. यार रमा कशी नाही आली अजून? हो ना, रमा, ए रमा, अगं चल रमा, लवकर उशीर होतोय. राघवा, लवकर लवकर लवकर. हा मग करायला नको घाई. पहिला दिवस आहे त्याचा. काल घाल नाही. अरे हळू हळू. तुला ऑफिस मध्ये भूक लागेल ना? कसं गुणाचं बाळ आहे ग बाई. मी येल्या एकच केळं दिलं त्याला. एवढी मला लागतात ना. नारायणा, हे घे, हे पण तुलाच लागेल. शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा. अगदी मनापासून शुभेच्छा. आणि फक्त माझ्याकडूनच नाही बरं का, अश्विनी. अरे अगं बोल ना. हाडशील ती ओढणी आता. बोल काय ते. अहो, माझ्याकडून सुद्धा शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. राघव, आता तुला एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली आहे, तर आता मुली तुझ्या भोवती गोंडा घोळतात की नाही बघ. माधव मामा, असं काही होणार नाही. अरे तुला माहिती नाहीये, या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ना एकदम मॉडर्न विचारांच्या मुली असतात. पण राघव, तू अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही. तो झापडं लावलेला घोडा असतो ना, घोडा, तसं तू इकडे तिकडे कुठेही न बघता फक्त इथेच बघायचं. So, I am ready. वाव यार रमा, कसली सॉलिड दिसतेस तू. हो ना रमा, यार तू खूप सुंदर दिसतेस. आज पहिल्याच दिवशी ऑफिस मध्ये फुल कसले. डार्लिंग, टेल मी समथिंग न्यू. अभि, मला सांग, या दोघींपैकी कोणाचा नेम लागला रे? ताई, कोणाचा नेम नाही लागला. हे घे, तू ट्राय कर ना. मी? हो रॅम्स, मग तू ट्राय कर ना, बघूया तुझा तरी एम लागतो का ते. नेहा बेबी, तुला किती वेळा सांगितलंय रमाला चॅलेंज देत जाऊ नकोस. आय गेस ना तुझी थोडी मेमरी वीक आहे. हो का? मग खेळून दाखव ना. माधवा माधवा, अरे तुझ्या सूचना ऐकत संध्याकाळपर्यंत त्यांनी इथेच बसायचंय का? त्याला जाऊ दे, आता उशीर होतोय. थांब 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 थांब, एक महत्वाची सूचना राहिली. आता काय? अगं अश्विनी, बोल ना तू. अहो, तुमच्या ऑफिस मध्ये ती उद्धट मुलगी सुद्धा असणार आहे ना. तिने पालखीत गाडी आणली होती.
अभि बेबी दे इकडे. अगं ताई तू किती सॉलिड आहेस ग. मी रोज प्रॅक्टिस करतो. माझा एम नाही लागत. तुझा एम कसा लागला? फोकस बेबी फोकस. मनात एकच विचार ठेवायचा. 24/7 त्या गोष्टीला डोळ्यासमोर आणायचं आणि त्यानंतर एम करायचं. अमन हेर इट. अगं ताई पण तू आता जो डार्ट मारलास तो कोणावरती एम करून मारलास? माझा एम एकच आहे. राघव पुरोहित. तुझ्यापासून जरा दूरच राहा. उगाच त्रास नको द्यायला तिने तुम्हाला. हो हे बरोबर आहे. आपण करून घेतला तरच त्रास होतो, नाहीतर नाही होत. बरं राघवा घड्याळ बघ. हा उशीर होईल तुला निघायला हवं. हो हो चला येतो. बाय बाय. आणि सावकाश जा रे. उशीर करू नकोस. हो हो. राघव म्हणजे तू पूजा करायला आलेला तोच दादा ना? तू त्याच्या पाया पण पडली होतीस ना? अभि मी तुला ओरडत नाही ह्याचा ऍडव्हान्टेज घेऊ नकोस. सॉरी ताई. सो ओके बेबी. अगं तो राघव अजूनही तुझ्या डोक्यात आहे. जाणार पण नाही जोपर्यंत मी त्याचा ऍटिट्यूड उतरवत नाही ना तोवर तोच माझा एम असतो. देवी आई तुझा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू दे. या कंपनीची भरभराट करायला मला मदत कर. आता मेहनत करत कंपनीची प्रगती करणं हेच माझं ध्येय असेल. मी त्याला डिस्ट्रॉय करणार आहे. युल सी. मी त्याला इतका त्रास देईन that he'll run away. त्याला ऑफिस मध्ये मी एक दिवस पण टिकू देणार नाहीये. राघव पुरोहित. The game has just begun. मी कार पार्क करेपर्यंत ह्या दोघी कुठे गायब झाल्या? मला वेलकम करायला थांबल्या पण नाही. कुठे त्या? हाय मी रमा. मग इथे नवीन जॉईन झाली. माझं अपॉइंटमेंट लेटर. लिसन एव्हरीवन, ही आपली नवीन एम्प्लॉई आहे. नाव काय म्हणाली? रमा. रमा गिरीश परांजपे. ओके, हा तुझा डेस्क आहे. बाकी कामाचा ब्रीफ तुला मिळेल. गुड लक. कुठे होता तुम्ही? मला वेलकम करायला का नाही आलात? सॉरी रॅम्स, बट ऑफिसचा पहिला दिवस आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू बेबी, पण मला त्याची गरज नाही. या बोरिंग ऑफिस मधून मी 3 महिन्यातच निघून जाणार आहे. ए बाय द वे, मला सांग तो माणूस कोण होता?
तो आत्ता ज्याने मला इंट्रोड्यूस करून दिलं. ते होय, ते तर आपले टीम लीडर आहेत, वैभव देसाई. खूप रूड माणूस आहे तो. अजिबात नाही हा. देसाई सर खूप स्वीट आहेत. हो अगं, रूड म्हणजे काय ना हे आपल्या बॉसला भेटूनच कळेल तुला. हो ना अगं, ते सारखे चिडलेलेच असतात. यू नो रॅम्स, ते ऑफिसमध्ये आले ना सगळा स्टाफ थरथरायला लागतो माहितीये. ते खूप स्ट्रिक्ट आहेत अगं. आपली एक जरी मिस्टेक झाली ना तरी जाम भडकतात माहितीये. आणि त्यांचा राग असा साधा सुद्धा नाहीये, वॉल्कॅनो आहे वॉल्कॅनो. आपला बॉस म्हणजे युनिक पीस आहे, युनिक पीस. स्पीड मध्ये रॉकेट आणि स्टाईल मध्ये राजा. तुम्ही कधी आलात सर? मी कधीच आलोय. मला गुड मॉर्निंग कोण म्हणणार? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. तू गुड मॉर्निंग म्हणाले रे, माझी मॉर्निंग गुड होणार आहे. कॉफी सर. सॉरी सर, सॉरी. लगेच दुसरी घेऊन येतो. युजलेस फेलो. या सर. माझ्या बाजूला कुणीही यायचं नाहीये. सॉरी सर. येस सर. माझ्या मागे सुद्धा कुणी यायचं नाहीये. सॉरी सर. हा माणूस कसला डेंजरस आहे. हा डेंजरस मॅनेजर आहे तरी कोण? मी आहे या ऑफिसचा मॅनेजर मिस्टर बबली. आणि काय म्हणाला तुम्ही ना? डेंजरस. काय म्हणाला तुम्ही ना? डेंजरस. I like it. Very good. जर तुम्हाला माझ्यापासून धोका वाटला तरच तुम्ही नीट काम करू शकाल, अन्यथा नाही. या ऑफिसचा मी
वाघ आहे. कळेल तुम्हाला हळू. यू मिस परांजपे राईट? या. आणि तो दुसरा नवीन रिक्रूट कुठे आहे मिस्टर पुरोहित? कुठे आहे तो? तो आला की ताबडतोब त्याला माझ्याकडे पाठवा. मी बघत काय बसलात माझ्याकडे? कामाला लागा पटापटा चला. शिस्त म्हणजे शिस्त. नॉनसेन्स. एक्सक्यूज मी सर, तुम्ही खूपच हँडसम आहात. थँक्यू इस्पी. हिऱ्याची पारख जेव्हा हिऱ्यालाच असते. व्हेरी नाईस. नाहीतर माझा ऑफिस मधला स्टाफ यांना साधं लोखंडही ओळखता येत नाही. नॉनसेन्स. अरे पुन्हा बघताय. वेळ वाया घालवू नका. कामाला लागा पटापटा. शिस्त म्हणजे शिस्त. मिस नेहा, तुम्हाला स्पेशल इन्व्हिटेशन हवंय. गेट लॉस्ट. गेट बॅक टू वर्क. मिस मी प्लीज एक्सक्यूज मी. अगं हसते काय? कामाला लाग. चले. चिल यार मोना. युनिक पीस आहे तो माणूस. मी त्यांना छान हँडल करू शकते. नाव पण किती कॉमेडी आहे. बबली. असं नाव कोण ठेवतं? हे त्यांचं खरं नाव नाहीये. त्यांच्या नावाचं शॉर्ट फॉर्म आहे. व्हॉट? मग त्यांचं खरं नाव काय? बकुळेश बळवंत लिमये. ली. वेडीस का तू? मोठ्याने काय बोलतेस? मी ऐकलं तर काय होईल माहितीये ना? काय? अगं सरांना त्यांच्या फुल नावाने हाक मारलेली आवडत नाही. त्यांचा फ्यूज उडतो. म्हणून तर आम्ही त्यांच्या फुल नावाने त्यांना हाक नाही मारत ना. नाहीतर मग पुन्हा सुरू होतील. शिस्त म्हणजे शिस्त. ए चला कामाला लागा. एक चल परत ये. आता या बबलीलाच राघवची डफली वाजवायला लावतो.